माझं झालं काय, माझं चॅनल मॉनिटाईज झालं हे मला तुम्हाला सांगायचं आहे की माझं चॅनल फायनली मॉनिटाईज झालेलं आहे. होण्यासाठी चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी मी काय केलं तर मी सांगते आता माझा प्रवास यूट्यूबचा. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जावं ही मी स्वामी महाराजांचरणी प्रार्थना करते. तर आज मी ठरवलं की थोडासा बसून आणि निवांत बसूनच व्हिडिओ काढते आणि तुमच्याशी गप्पा मारते. तर आजचा व्हिडिओ माझा काय आहे, व्हिडिओमध्ये मी काय सांगणार आहे आणि आत्तापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल आणि चॅनलला जर तुम्ही भेट दिली असेल तर त्याबद्दल मी तुमचे आभार मानते. आणि जर तुम्ही नवीन असाल माझ्या चॅनलवर आणि चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण सबस्क्राईब करायला कुठलेही पैसे लागत नाही, लाईक करायलाही पैसे लागत नाही. त्याच्यामुळे तुम्ही सबस्क्राईब केलं, लाईक केलं आणि छान अशा कमेंट्स केल्या तर आम्हाला यूट्यूबरांनासुद्धा छान काहीतरी मोटिवेट होत असतो आम्ही. त्याच्यामुळे तर चला आपण जास्त वेळ न घालवता मेन मुद्द्यावर येऊ की मी आज व्हिडिओ का काढला बसून असं म्हणून. तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला सगळ्यांना सॉरी म्हणते, कारण की माझे व्हिडिओ बऱ्यापैकी लेट असे व्हिडिओ येत आहेत. मागचे 15 दिवसाचे 8 दिवसाचे शूट केलेले व्हिडिओ, 7 दिवसाचे शूट केलेले व्हिडिओ मी आत्ता टाकत आहे. तर हे व्हिडिओ मी लेट का टाकत आहे हे सुद्धा त्याचं कारण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोलली की माझे व्हिडिओ येत आहेत, त्याचं कारण मी तुम्हाला सांगणार आहे असं म्हणून. तर ते कारण आज मी सांगायला इथं बसली आहे. तर त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका किंवा बॅक जाऊ नका, व्हिडिओ पूर्ण बघण्याचा प्रयत्न करा. तर माझं झालं काय, माझं चॅनल मॉनिटाईज झालं हे मला तुम्हाला सांगायचं आहे की माझं चॅनल फायनली मॉनिटाईज झालेलं आहे आणि त्याचा एक वेगळाच आनंद आहे. मिक्स फिलिंग आहे. चॅनल मॉनिटाईज झालं तो पण आनंद आहे आणि अजून दुसरं एक कारण आहे, ते पण एक कारण मी पण तुम्हाला सांगणार आहे. तर माझं चॅनल मी मॉनिटाईज कसं केलं, चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी काय झालं, कसं चॅनल मॉनिटाईज केलं किंवा काय प्रयत्न केला हे पण मी तुम्हाला ह्या व्हिडिओमधून सांगणार आहे. त्याच्या पहिले तुमचे सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला सगळ्यांना थँक्यू सो मच की तुम्ही मला एवढी कमी टायमामध्ये भरभरून दाद दिली आणि माझं चॅनलला तुमच्यामुळेच, म्हणजे हे फक्त माझं एकटीचं हा सक्सेस नाही आहे किंवा माझं एकटीचं खूप मोठं सक्सेस नाही म्हणता येणार याला, अजून सक्सेस तर नाही, पण याच्यामध्ये माझ्या एकटीचा सिंहाचा वाटा नाही आहे. स्वामींची कृपा आणि तुम्ही मला आत्तापर्यंत दिलेला प्रतिसाद, रिस्पॉन्स ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत. त्याच्यामुळे मग तुम्हाला सगळ्यांना थँक्यू सो मच आणि तुमच्या सगळ्यांचे मी आभारी आहे. तर माझं चॅनल झालेलं आहे मॉनिटाईज आणि झालं काय, लास्ट एका व्हिडिओमध्ये मी बऱ्याच दिवसांपूर्वी 1 महिन्यापूर्वी मी तुम्हाला बोलली होती की मग एका व्हिडिओमधनं काम करता करता की सध्या माझं मन लागत नाही असं म्हणून. कारण 4000 वॉच टाईम जो असतो, आता यूट्यूबचा क्रायटेरिया किंवा यूट्यूबचे रूल तुम्हाला माहिती असतील, जे यूट्यूबर असतील नवीन यूट्यूबर. आणि पहिली एक महत्त्वाची गोष्ट, हा व्हिडिओ काढण्यामागचा माझा उद्देश असा नाही आहे की मला तुम्हाला सांगायचं आहे की चॅनल मॉनिटाईज माझं झालं असं म्हणून. माझा सांगण्याचा उद्देश एक आहे की जे नवीन यूट्यूबर असतात तर त्या नवीन यूट्यूबरांनी जेव्हा यूट्यूब सुरू केलं असतं तर ते यूट्यूब सुरू करताना त्यांच्या मनामध्ये जी चाललेली घालमेल असते, जे ते डिमोटिवेट होत असतात, तर त्या नवीन यूट्यूबरांसाठी माझा हा व्हिडिओ आहे. त्याच्यामुळे मग मी हा व्हिडिओ काढण्याचं ठरवलं. जे नवीन यूट्यूबरांसाठी त्याच्यासाठी तर खूप महत्त्वाचा असा हा व्हिडिओ आहे. तर मग ज्यावेळेस मी यूट्यूब माझं मॉनिटाईज झालं त्यावेळेस झालं असं की 3000 वॉच टाईम माझा कंप्लीट झाला होता. सुरुवातीला 4000 वॉच टाईम माझा कंप्लीट झाला. तर मी एका व्हिडिओमध्ये म्हटली होती की माझं मन लागत नाही, कारण ॲक्च्युली यूट्यूबवाल्यांच्या मनामध्ये काय आहे किंवा यूट्यूबचं काय आहे मला काही कळतच नाही. तर मग 4000 वॉच टाईम कंप्लीट झाल्यानंतरसुद्धा मला काही मेल आला नाही यूट्यूबवाल्यांचा. यूट्यूबकडून मला कुठलाही मेल आला नव्हता. तर व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे, सॉरी, पण मी त्याच्यामध्ये पूर्ण कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर यूट्यूबकडनं मला कुठलाही मेल आला नाही. 4000 वॉच टाईम कंप्लीट झाला होता. जिथं आपण YT स्टुडिओमध्ये जातो आणि अर्न बटनावर क्लिक केल्यानंतर जेव्हा जो लास्टचा आपला जो असतो पूर्ण 365 दिवसाचा जो वॉच टाईम असतो तो माझा ऑलरेडी कंप्लीट झाला होता. तरीही मला असं वाटायचं की अजून मला यूट्यूबकडनं कुठलाही मेल आलेला नाही किंवा कुठलंही नोटिफिकेशन आलेलं नाही YT स्टुडिओमध्ये. तर मग मी थोडीशी डिमोटिवेट झाली होती, हे मी तुम्हाला एका व्हिडिओमधनं पण बोललेली आहे. पण मग त्यानंतर मग मी आशाच सोडली की जाऊ दे, आता फक्त आपल्याला व्हिडिओ टाकायचे आणि त्यानंतर जे होईल ते एके दिवशी आपल्याला आपोआप मेल येईल असं म्हणून. तर माझं गावाला जाण्याची तयारी होती, गावाला जाण्याची धावपळ होती. त्यानंतर मी गावी गेली, तिथं मी लग्न होतं, मी काही बघितलं नाही.
मी हे पण बघितलं नाही, मेल वगैरे काही बघितला नाही. आणि ऑलरेडी मला यूट्यूबकडनं मेल येऊन गेला होता की तुमचं चॅनल म्हणजे मॉनिटाईज झालं असा मेल आला नाही. परंतु त्यांचा असा मेल आला की तुम्ही ह्या क्रायटेरिया कंप्लीट करा. एक मेसेज आला, त्या मेसेजमध्ये एक मला फिलअप करायला लावलं त्यांनी की तुम्ही जे यूट्यूब चॅनल तुमचं आहे, तर हे यूट्यूब चॅनल काहीतरी वाईट असं आहे का, म्हणजे काहीतरी याच्यामध्ये वाईट आहे का, काही वाईट गोष्टी तुम्ही दाखवत आहेत का, की अशा वाईट गोष्टी तुम्ही दाखवत आहेत का की जेणेकरून त्याच्यामध्ये शिवी काहीतरी घाण अपशब्द बोलले जात आहेत किंवा काहीतरी घाण याच्यामध्ये व्हिडिओ आहे, असं आहे का. एक ती माहिती असते त्यांची पूर्ण इन्फॉर्मेशन. तिथं आपल्याला फक्त क्लिक 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 असं करावं लागतं आणि खाली सबमिट करावं लागतं. तर तो मेल मी चेक केलेलाच नाही, तो मेल मी बघितला नाही. मी व्हिडिओ टाकायची परंतु माझे व्हिडिओ जायचेच नाही, माझे व्हिडिओ पोचायचे नाही. आणि तो सांगायचा की हा व्हिडिओ तुम्हाला मॉनिटायझेशनला टाकायचा आहे का. तर मला त्याच्यामध्ये कळलंच नाही की हा व्हिडिओ मॉनिटायझेशनला का टाकायचा आहे असं म्हणून. त्यानंतर मग मी एक यूट्यूबर आहे, मराठी यूट्यूबर, तिच्याशी मी कॉन्टॅक्ट केला. तिला म्हटलं मला असा असा मेल आला आहे. तर ती म्हटली तुमचं चॅनल ऑलरेडी मॉनिटाईज झालेलं आहे यूट्यूबकडून. तर तुम्ही बघा तुमचं चॅनल मॉनिटाईज झालं आहे, काहीतरी प्रोसेस असेल ती प्रोसेस कंप्लीट करा. त्यानंतर मी मेल चेक केला आणि मेल चेक करून बघितलं तर ती वॉर्निंग आली होती, त्यांची इन्स्ट्रक्शन आली होती, ती कंप्लीट करायची होती. मी ती इन्स्ट्रक्शन कंप्लीट केली. त्यानंतर माझे व्हिडिओ मॉनिटायझेशनसाठी जायला लागले. म्हणजे माझा व्हिडिओ चॅनल ऑलरेडी मॉनिटाईज झाला होता असं माझं मध्यंतरीत असं झालं. त्यानंतर मग माझे जे व्हिडिओ शूट केले होते, जे व्हिडिओ शूट करून व्हॉइस ओव्हर दिले गेले होते किंवा राहिले होते व्हॉइस ओव्हर करायचे, तर मग मी त्यानंतर ते जे सगळं इन्स्ट्रक्शन कंप्लीट केले त्यानंतर मग मी ते व्हिडिओ आता टाकायला सुरुवात केली. तर माझे व्हिडिओ थोडेसे लेट पडत आहेत आणि तरीसुद्धा तुम्ही मला चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत आहेत. हे खरंच मी तुम्हाला धन्यवाद बोलते, थँक्यू म्हणते. आता अशा प्रकारे माझा झाला मॉनिटायझेशनचा तो तेवढा 15 दिवसाचा प्रॉब्लेम. आणि आता मी सांगते की मी मॉनिटायझेशन होण्यासाठी, चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी मी काय केलं. तर मी खरंच सांगते, चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी काहीच करावं लागत नाही, कुठलीच गोष्ट करावी लागत नाही. आपण जे टेक्निकल गुरु किंवा टेक गुरुचे आपण व्हिडिओ बघत असतात, भरपूर असे व्हिडिओ आहेत हिंदी मराठीमध्ये की तुम्ही चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी ही सेटिंग करा, ती सेटिंग करा, असं ते म्हणत असतात. चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी कुठलीही सेटिंग नाही आहे. चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी तुम्ही 100 मोबाईल हातामध्ये घ्या, त्यांना सबस्क्राईब करायला लावा, आपले व्हिडिओ त्यांच्या मोबाईलवर लावा, अशी चुकी काही करायची नसते. चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी फक्त एकच गोष्ट ठेवावी लागते. चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी सातत्य ठेवावं लागतं. कंटिन्युअसली आपल्याला व्हिडिओ टाकावे लागतात. आता माझा प्रॉब्लेम आहे की मी रोज व्हिडिओ टाकत नाही. मी आठवड्यातनं फक्त 3च व्हिडिओ टाकते. कारण की सुरुवातीला मी जेव्हा व्हिडिओ टाकायला सुरुवात केली तर त्यावेळेस माझा एक कल होता की मला रोज व्हिडिओ टाकायचे असं म्हणून. आणि ते करता करता मला बऱ्याचशा गोष्टी माझ्या सुटत होत्या. बरंचसं माझं घराकडे दुर्लक्ष होत होतं, माझ्या स्वतःकडे दुर्लक्ष होत होतं असं मला जाणवत होतं. त्याच्यामुळे मी ती गोष्ट तुम्हाला नंतर सांगते ते माझा काय प्रॉब्लेम झाला असं म्हणून. परंतु मॉनिटाईज करण्यासाठी, चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी असा कुठलाही काहीही असं कनेक्शन नाही आहे किंवा कुठलीही अशी गोष्ट नाही की त्याच्याने चॅनल मॉनिटाईज होईल असं म्हणून. फक्त चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी आपलं हार्डवर्क, आपलं सातत्य आणि कंटिन्युअसली, आणि आपला कंटेंट किती जोरदार आहे, आपला कंटेंट किती स्ट्रॉंग आहे हे सुद्धा असणं इम्पॉर्टंट असतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लक फॅक्टर. आपलं लक फॅक्टर जर असेल ना तर आपलं चॅनल किंवा आपली कुठलीही गोष्ट ही लवकरात लवकर होते. तर माहीत नाही, टचवूड, की माझं लक फॅक्टर पण तेवढंच चांगलं असेल जेणेकरून माझा चॅनल 6 महिन्यामध्ये, तब्बल 6 महिन्यामध्ये मी 25 डिसेंबरला, ज्या वेळेस गुरुवारचं महालक्ष्मीचं व्रत होतं, तर दुसरा गुरुवार होता मे बी, तिसरा गुरुवार होता मे बी, 25 डिसेंबरला मी माझा पहिला व्हिडिओ अपलोड केला याच्यामध्ये यूट्यूबमध्ये. आणि 25 डिसेंबर नंतर मग 25 मेला या समथिंग 25 मेलाच का असं काहीतरी माझं चॅनल मॉनिटाईज झालं. आता मी तेवढी तारीख वगैरे बघितली नाही. तर मी स्टार्ट केला पहिला व्हिडिओ टाकायला गुरुवारी. मला चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे हा मेसेज आला मला गुरुवारी. आणि हाफ मॉनिटाईज झालं होतं, 3000 वॉच टाईम झाला होता. तो मेसेज पण मेल पण आला होता मला, गुरुवारीच आला होता तो मेल. ह्या सगळ्या प्रोसेस मी फक्त गुरुवारी आणि गुरुवारीच केला. माझ्यासाठी गुरुवार हा पहिल्यापासून खूप शुभ आहे. आता तो प्रत्येकाचा असतं की आपला दिवस कुठला शुभ आहे. सगळे दिवस तर आपल्यासाठी शुभच असतात, परंतु माझ्या बाबतीमध्ये, यूट्यूबच्या बाबतीत असं घडत गेलं की प्रत्येक दिवस हा गुरुवारीच होत गेलं. मेल आले, पहिला व्हिडिओ टाकला पण गुरुवारीच, म्हणजे 3000 वॉच टाईम कंप्लीट केला, हाफ मॉनिटाईज झालं ते पण गुरुवारीच, फुल मॉनिटाईज झालं ते पण गुरुवारीच. मॉनिटाईजची प्रक्रिया पूर्ण कंप्लीट करण्यासाठी मी मेल टाकला तो पण गुरुवारीच. मी स्वतः हेतू पुरस्कृत गोष्टी केल्या नाही, त्या आपोआप
स्वयंचलित आणि स्वयंघटित अशा या गोष्टी होत गेल्या. तर मी सांगते आता माझा प्रवास, यूट्यूबचा माझा प्रवास काय हे मी तुम्हाला आता सांगते. माझा यूट्यूबचा प्रवास असा होता की मी बऱ्याच दिवसापासून व्हिडिओ म्हणजे यूट्यूब मला काढायचं आहे असं माझ्या डोक्यात होतं. तर माझ्या डोक्यात असं का होतं, कारण की माझा स्वभाव असा आहे की मला परिवर्तन करायला आवडतो. जीवन जगत असताना किंवा लाईफमध्ये मला शांत राहायला आवडत नाही पहिल्यापासून. मला स्वतःमध्ये परिवर्तन करायला आवडतं. मग ती छोट्यात छोटी गोष्ट जरी राहिली तरी मला प्रत्येक गोष्टीमध्ये परिवर्तन करणं हा माझा स्वभाव गुण आहे. तर मला आहे ना प्रत्येक गोष्टीची चव घ्यायला आवडते, प्रत्येक गोष्टीची टेस्ट घ्यायला आवडते आणि प्रत्येक गोष्ट करून बघायला आवडते की ह्या गोष्टीमध्ये आपण सक्सेस मिळवू की नाही, ही गोष्ट आपण करू की नाही, असं मला प्रत्येक वेळेस वाटत असतं. म्हणून मला परिवर्तन करायला आवडतं. तर बऱ्याच यूट्यूब चालू करायच्या पहिले म्हणजे डिसेंबर महिन्याच्या 6 महिने अगोदर, 8-9 महिन्या अगोदरपासून माझ्या डोक्यात विचार होता की मला यूट्यूब काढायचं आहे. कारण मी जे यूट्यूबर आहेत, जे मोठे मोठे यूट्यूबर आहेत, आता आमच्या खानदेशचा जो प्रकाश महाजन आहे, तर त्या प्रकाश महाजनचे मी व्हिडिओ बघायची किंवा समथिंग कोणीतरी आहे लेडीज, तिचे जेव्हा मी व्हिडिओ बघायची तेव्हा मला पण वाटायचं की आपल्यामध्ये देवाने स्किल दिलेलं आहे, बोलण्याचं चांगलं स्किल आहे, फक्त त्याला अजून इम्प्रूव्ह केलं पाहिजे, आपल्या लँग्वेजवर आपण अजून अभ्यास केला पाहिजे, तर आपण यूट्यूब सक्सेस करू शकतो किंवा यूट्यूब आपण काढू शकतो. आणि आपल्यामध्ये जे ज्ञान आहे, आपल्याला देवाने जी चांगली सद्बुद्धी दिली, तिचा उपयोग आपण दुसऱ्यासाठी करू शकतो. असं म्हणून मग माझ्या डोक्यात कंटिन्युअस विचार यायचे आणि खरंच सांगू मला रात्री झोप लागायची नाही. सकाळी मला पहाटे केव्हाची जाग येऊन जायची की मला करायचं आहे पण मी करू का नाही शकत आहे, माझ्याकडनं होऊ का शकत नाही, यूट्यूब का नाही चालू शकत आहे. आता यूट्यूबचा राहिला विषय, माझ्या फॅमिलीमध्ये यूट्यूबर कोणीच नाही. माझ्या आजूबाजूला एक कणीभर पण कोणी, टिचूभर पण कोणी यूट्यूबर नाही आहे. माझा फ्रेंड सर्कल नाही किंवा माझं नातेवाईक नाही, कोणीच यूट्यूबर नाही आहे. त्याच्यामुळे मला यूट्यूबची माहिती पूर्ण झिरो यूट्यूबची माहिती होती मला. तर मी यूट्यूबमध्ये थोडेफार 1-2 व्हिडिओ असे बघायला सुरुवात केली की यूट्यूब कशा प्रकारे ओपन करायचं, यूट्यूब चालू केल्यानंतर काय होतं, असं तसं. तर ते व्हिडिओ मला थोडेसे असे खरे नाही वाटायचे, म्हणजे रिअल नाही वाटायचे, खूप वाढवून माहिती सांगितली असं वाटायचे. म्हणून मग मी ते व्हिडिओ बघणेच बंद करून दिले. फक्त व्हिडिओची प्रोसेस काय, व्हिडिओ टाकण्यासाठी, अपलोड करण्यासाठी, यूट्यूब चालू करण्यासाठी प्रोसेस काय हे मी रात्री 1-1, 2-2 वाजेपर्यंत मी रात्री त्याचा अभ्यास करायची. त्यानंतर मग मी मेल वगैरे माझा जीमेल आय डी वगैरे मी माझा तयार केला, नवीन दुसरा जीमेल आय डी वगैरे. आणि त्यानंतर मग मी यूट्यूब चालू करायचं असं ठरवलं. आता यूट्यूब चालू करायचं असं ठरवल्यानंतर यूट्यूब चालू करायचं म्हटलं म्हणजे आपल्याला समाजासमोर उभं राहायचं आहे, आपल्याला जगासमोर आपला आरसा दाखवायचा आहे, जगासमोर आपल्याला जे रिअल आहे, जे खरं आहे ते दाखवायचं आहे. फेक किंवा खोटं असं पचत नाही. फेक किंवा खोटं आपल्याला असं दाखवायचं नाही. जे खरं आहे, जे आपण जीवन जगतोय ते आपल्याला दाखवायचं आहे. आपल्याकडे जी देवाविषयी आध्यात्मिक नॉलेज आहे ते आपल्याला सांगायचं आहे. खोटं बोललं तर लगेच समोरून काहीतरी वाईट कमेंट्स येतील आणि वाईट कमेंट्स आल्या म्हणजे आपण डिमोटिवेट होऊ, हेच डोक्यामध्ये विचार होते. तर मग कंटेंट ठेवायचा, तर कंटेंट करायचा कोणता, म्हणजे कंटेंट कुठला माझा ठेवायचा, माझा निश कुठला असला पाहिजे, हे सुद्धा माझ्या डोक्यामध्ये फिक्स होता. जो आत्ता माझा आहे तो फिक्स होता की मला या पद्धतीने मला माझा निश असला पाहिजे असं म्हणून यूट्यूबचा. तर ते पण माझं ठरवलं गेलं होतं. परंतु मला कोणतरी सपोर्ट करणारा पाहिजे होतं की मी हे करू किंवा नको. कारण समाज असा आहे, समाज चांगलाही आहे, समाज वाईटही आहे. जर आपल्यावर वाईट गोष्ट आली तर आपल्याला समाज येत नाही आपल्याला मदत करायला, आणि चांगली गोष्ट आली तरीही समाज आपल्याला चांगलं पटकन म्हणायला येत नाही. कारण चांगलं म्हणण्यासाठी, चांगली कमेंट्स करण्यासाठी, मी नेहमी म्हणते की चांगली कमेंट्स करण्यासाठी आणि चांगलं समोरच्याला चांगलं म्हणण्यासाठी, शाबासकी देण्यासाठी वाघाचं काळीज लागत असतं, हे मी माझ्यावरनं सांगते. सहसा समोरच्याला चांगलं म्हणायला हे आपलं मन, आपली जीभ आणि आपले शब्द पटकन वळत नाही. वाईट आपण पटकन समोरच्याला म्हणून देऊ. त्याच्यामुळे मग मला यूट्यूब काढायचं आहे तर आपल्याला समाजासमोर उभं असताना चांगल्या गोष्टी काहीतरी दाखवायच्या आहेत. आपले संस्कार आणि आपल्या संस्कारांना सांभाळून, आपल्यावर आपल्या आईवडिलांनी केलेले संस्कार, किंवा आपण कोणाची तरी सून आहोत, आपण कोणाचं तरी मुलगी आहोत, हे सगळे संस्कार सांभाळून मला यूट्यूब चालू करायचं होतं. मग मी यांना विचारलं, यांची तर मला फुल परमिशन होती, यांचं मला कुठल्याही बाबतीमध्ये काही प्रॉब्लेम नसतो, तुला जे करायचं आहे ते तू करू शकते असं म्हणून. तर मग मी चालू करायला ठरवलं. तर हो नाही असा विचार चालायचा. एके दिवशी गुरुचरित्र पारायण माझं चालू होतं. डिसेंबर महिन्यामध्ये माझं गुरुचरित्र पारायण चालू होतं. तर मग गुरुचरित्र पारायणामध्ये मला कुठला अनुभव आलेला आहे, तर मी दिवसभर तुम्ही माझा खालून 5वा म्हणजे पहिल्या सुरुवातीचा यूट्यूबचा जो मी सुरू केली जर्नी, तर यूट्यूबची जर्नी सुरू करताना जो माझा 5वा किंवा 6वा व्हिडिओ आहे मे बी, की गुरुचरित्रात मला आलेला अनुभव, गुरुचरित्र पारायणात आलेला मला अनुभव, हा मी व्हिडिओ काढला. व्हिडिओ काढण्यामागचं असं होतं की यांनी मला सांगितलं की राखी,
तुला यूट्यूब चालू करायचं आहे ना, तर तू हा व्हिडिओ चालू म्हणजे काढून बघ, तू तू स्वतः बोल, स्वतः बस. मी अजिबात त्याला तयार नव्हती, अजिबात मी मानत नव्हती की मला बोलता येणार नाही, मला कॅमेऱ्यासमोर मला म्हणजे सांगताच येणार नाही, मांडता येणार नाही. हे म्हटले तू नको यूट्यूबला टाकू तो व्हिडिओ, फक्त तुझी आठवण म्हणून तो व्हिडिओ राहू दे मोबाईलमध्ये आणि लॅपटॉपमध्ये, फक्त तू काढ, सहज काढ तो व्हिडिओ. तर मी अनावधानाने मी सत्यनारायणला जात होती सोसायटीमध्ये, सत्यनारायण पूजा मांडणीला जात होती, सॉरी पूजेला जात होती मी, नमस्कार करायला. मी साडीच घातली होती तेव्हा. तर मग हे म्हटले ऑलरेडी तुझी तयारी झाली, तर तू साडी घातली तर तू तू अनुभव सांग. तर मी म्हटले मला यूट्यूबला वगैरे टाकायचा नाही, मला यूट्यूब सुरू करायचं नाही. हे म्हटलं सहज काढ आणि सहज तो व्हिडिओ टाक, आपला बनवतो व्हिडिओ. तर मी सहज बसली, छान बोलली, व्यवस्थित सगळं नॅचरल झालं. सगळ्या ज्या गोष्टी घडल्या होत्या त्या मी त्या व्हिडिओमध्ये सांगितल्या आणि तो व्हिडिओ मला स्वतःला पर्सनली एवढा आवडला तो पर्सनली तो मला व्हिडिओ. हे म्हटले जे होईल ते स्वामी महाराजांच्या कृपेने जे होईल ते, तो व्हिडिओ तू टाक आता याच्यामध्ये यूट्यूबला. मी तो यूट्यूबला तो व्हिडिओ टाकून दिला. पुढची प्रोसेस मला काही माहिती नाही, काय करायचं, कसं करायचं, काय नाही. मी फक्त तो व्हिडिओ टाकून दिला आणि तो व्हिडिओ टाकून मी 3-4 दिवस झाले तोपर्यंत मी यूट्यूबला काहीच टाकलं नाही, हातही नाही लावला यूट्यूबला, काहीच केलं नाही, फक्त बघितलं. तर टाकल्यानंतर तो व्हिडिओला एवढे मला काही एवढे हे आले नाही, व्ह्यूज आले नाही एवढे. परत 3-4 दिवसांनी डोक्यामध्ये एक विचार आला की डायरेक्ट हा व्हिडिओ मी कसा टाकू, कशाला टाकू हा व्हिडिओ डायरेक्ट मी. तर मला याच्या अगोदर काहीतरी करायचंय, मग काय करायचंय. तर मी तो व्हिडिओ डिलीट मारला. यांनी मला रागवलं, व्हिडिओ डिलीट का मारला असं म्हणून. मी म्हटलं नाही, पहिले मला माझं इंट्रोडक्शन द्यायचंय. तर मी माझं इंट्रोडक्शन पहिल्या सगळ्यात सुरुवातीला माझं इंट्रोडक्शन दिलं. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर पहिला व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये माझी बोलण्याची पद्धत बघा. तर एक मनामध्ये एक भीती पण होती, एक मनामध्ये एक घाबरणं पण होतं, पण एक डेअरिंग पण तेवढीच होती की आपल्याला काहीतरी करायचं आहे असं म्हणून. तर मी तो इंट्रोडक्शनचा व्हिडिओ टाकला आणि त्यानंतर मग मी 3-4 व्हिडिओ टाकले आणि त्यानंतर मग हा व्हिडिओ टाकला. तर हा व्हिडिओ टाकल्यानंतर मला डायरेक्ट त्या व्हिडिओला 29,000 व्ह्यूज आले आणि 900 तास माझे तिथं भरले गेले. त्याच व्हिडिओला 29,000 व्ह्यूज आले आणि 3,000 तास, सॉरी 9,000 तास तिथं भरले गेले, 900 तास तिथं माझे भरले गेले, सॉरी. तर मला एवढं भारी वाटायला लागलं ना, म्हणजे खूप मोटिवेट झाले मी. परत मग नंतर मग मी असेच व्हिडिओ टाकत राहिली, नंतर असे व्हिडिओ टाकत राहिली. काहींना व्ह्यूज कमी यायचे, काहींना व्ह्यूज चांगले यायचे. तर मध्ये मध्ये थोडंसं डिमोटिवेट व्हायला करतं. परंतु ज्यावेळेस आपण डिमोटिवेट होत असतो ना, त्यावेळेस ज्या लोकांना सक्सेस मिळालं नाही, मी माझ्या डोळ्यासमोर फक्त एकच व्यक्ती उभी करते. ज्यावेळेस मी यूट्यूबमध्ये डिमोटिवेट व्हायची किंवा त्यावेळेस मी एकच व्यक्तीला उभी करते, जो माझा क्लासमेट आहे BEdचा. तो जवळजवळ 2 ते 3 वर्षापासून तो बिनपगारी बिचारा काम करत आहे. तो रोज स्कूलमध्ये जातो, शाळेमध्ये, हायस्कूलमध्ये जातो, परंतु त्याचं अजूनही पगार निघालेला नाही आहे. 2 मुलं किंवा पत्नी घरी आहे, 4 लोकांचं पोट पोसायचं आहे त्याला, 4 लोकांची उपजीविका भागवायची, तरीही अजूनही त्याला सक्सेस नाही. त्यावेळेस मी फक्त त्याला डोळ्यासमोर आणते की जेन्ट्स असूनही त्याला अजून सक्सेस मिळालेला नाही. स्वामी महाराजांच्या कृपेने त्याला मिळावं. पण माझा सांगण्याचा उद्देश एक्झाम्पल असं की घरातल्या घरात बसून जर 3 तास आपण जर व्हिडिओ एडिटिंग करायला लागतोय 3-3.5 तास, तर इट्स ओके. आपण आपले सगळे घरातले कामं केल्यानंतरच मग आपण व्हिडिओ एडिटिंग करू. आता मी तुम्हाला सांगते, यूट्यूबर होणं एवढं सोपंही नाही आहे. यूट्यूबर होणं एवढं इतकं इझी नाही आहे की ते यूट्यूबर जो दिसतो 15 मिनिटामध्ये तुम्हाला यूट्यूबर दिसतोय, 15 मिनिटामध्ये तो तुमच्यासमोर व्हिडिओ दाखवतोय, तुम्हाला काहीतरी सांगतोय, ते एवढं सोपंही नाही आहे. मी खरंच सांगते, यूट्यूबर झाल्यानंतरच आपल्याला कळतं. आणि मला सगळ्या ह्या यूट्यूबरांना हॅट्स ऑफ आहे, जे यूट्यूबर मिलियनमध्ये, 1000मध्ये आणि भरपूर सक्सेस मिळवला आहे. त्या यूट्यूबरांना खरंच माझा हॅट्स ऑफ आहे आणि खरंच त्या लोकांना मानलं पाहिजे. त्यांचं एवढं जबरदस्त डेडिकेशन आहे यूट्यूबसाठी. आपल्यासाठी ते चांगले चांगले व्हिडिओ घेऊन येतात. तसंही माझ्या बाबतीमध्ये यूट्यूबर होणं एवढं सोपं नाही आहे. कुठेतरी कॅमेरा ठेवला आणि कुठेतरी कॅमेरा सुरू करून दिला आणि तो कॅमेरा सुरू केल्यानंतर ते दाखवून दिलं, एवढं सोपं नाही आहे. व्हिडिओ काढल्या गेल्यानंतर, शूट केल्यानंतर ते व्हिडिओ मागची जी भूमिका आहे ती खूप मोठी असते. कारण की मी तुम्हाला सांगते, व्हिडिओ एडिटिंग करताना जवळजवळ 3 ते 3.5 तास विथ थंबनेल आणि टॅग वगैरे टाकत 3, 3.5, 4 तास. नवीन यूट्यूबरला तर 4-4.5 तास कसेही लागतात. कारण की कुठलीही पार्श्वभूमी नाही आहे यूट्यूबरची घरामध्ये, कोणीही गायडन्स करणारं नाही आहे. टॅग कसे टाकावे, थंबनेल कसं बनवावं, टायटल कसं टाकावं, कसं टाकल्यानंतर लोक अट्रॅक्टिव्ह होतील, कसं टाकल्यानंतर लोकांचा आपल्यावर विश्वास बसेल, ह्या गोष्टी सगळ्या करत असताना, ह्या गोष्टी सगळ्या जुळवून आणत असताना मिनिमम 3 ते 4 तास जातो. आणि गृहिणीसाठी ही गोष्ट एवढी मोठी गोष्ट आहे, गृहिणीसाठी खूप मोठी गोष्ट आहे. कारण की गृहिणीने घरामध्ये 2 मुलं असतील, 1 मुलगा असेल, 3 मुलं असतील, सासू सासरे असतील, जॉईंट फॅमिली असेल,
किंवा सगळेजणी घरामध्ये असल्यावर नाही सासू सासरे जरी नाही राहिले परंतु आपल्या आपल्या मुलांचं करणं, नवऱ्याचं करणं, घरामधली सगळी स्वच्छता करणं, घरामधलं सगळं आवरणं कानाकोपऱ्यापासून सगळं घरातलं मॅनेज करून यूट्यूब काढणं म्हणजे माझा तर सगळ्या गृहिणींना खरंच सलाम आहे की त्या गृहिणी एवढं मोठं डेडिकेशन करून जर तुम्ही बाहेर जॉब करताय, जर तुम्ही सकाळी 9ला घरातनं निघताय, 10ला निघतायत, 5 वाजता घरात निघतायत, तो जॉब करणं वेगळं परंतु घरातलं सगळं मॅनेज करून आणि परत यूट्यूब काढणं हे खरंच मोठं टास्क आहे. आणि माझंही तसंच आहे. माझी गोष्ट पण तशीच आहे. 3 वाजेला ट्युशनचे मुलं येतात, 3-3:30ला आत्ता ह्या वर्षापासून 3 वाजता येत आहेत, पहिले 4 वाजेला यायचे मागच्या वर्षापासून. 3 ते 4 वाजता ट्युशनचे मुलं येतात, त्याच्या पहिले घरातलं सगळं आवरणं, मुलींना स्कूलमध्ये आणणं, त्यांना पोचवणं, त्यानंतर त्यांचं घरी येऊन आल्यानंतर सगळं आवरणं, ह्या गोष्टी करणं खरंच खूपच मोठं आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे यूट्यूब काढताना समाजाचा विचार करताना डोकं एवढं पागल व्हायला करताना मी खरंच सांगते, जेव्हा आपण चांगल्या संस्कारांमधनं आलेलो असतो, जेव्हा आपण चांगल्या घरामधनं घडून आलेलो असतो आणि ज्यावेळेस आपल्याला जेव्हा सोशल मीडियावर जायचं आहे, सोशल मीडियावर काहीतरी गोष्ट सांगायची, काहीतरी दाखवायचं आहे, त्यावेळेस समाजाचा विचार करणं डोकं पागल व्हायला करतं. त्यावेळेस मी खरंच म्हणजे मी म्हणत नाही समाज वाईट नाही असं, समाज चांगला पण आहे, समाज वाईट पण आहे. कोणावर कसे संस्कार झालेले आहेत ह्या गोष्टीसुद्धा मॅटर करतात. कारण की मी तुम्हाला सांगते, मला आत्तापर्यंत एकही वाईट्स कमेंट आलेली नाही. मी खरंच सांगते, 6 महिन्यामध्ये माझं चॅनल मॉनिटाईज झालं, पण मॉनिटाईजमध्ये मला एकही वाईट कमेंट्स आली नाही स्वामी महाराजांच्या कृपेने. ज्यावेळेस मी टाईम मॅनेजमेंट हा जो व्हिडिओ टाकला होता आणि त्याला 10,000 मला व्ह्यूज आले, त्यावेळेस फक्त एका लेडीजने मला वाईट कमेंट केली होती की काम करता करता आमचा टाईम घेऊन तू व्हिडिओ बनवते आणि आमचा टाईम घेते असं म्हणून. त्या वाईट कमेंट येणं पण तेवढंच महत्त्वाचं असतं यूट्यूबमध्ये वाईट कमेंट्स यायला पण पाहिजे, कारण एंगेजमेंट पण तेवढी वाढते. त्याबद्दल आपल्याला वाईट वाटून घेऊ नये. परंतु जेव्हा अशी एखादी वाईट कमेंट येते ना, तेव्हा घाम फुटायला लागून जातो की अरे आपण याच्यातनं वाईट तर काही केलेलं नाही. समोरच्याला टाईम नसेल तर त्याने नाही बघावं, स्किप करून द्यावं. परंतु समोरच्याला वाईट कमेंट करताना त्याला किती हर्ट होईल, त्याचं मन किती दुखवलं जाईल किंवा त्याने केलेल्यावर त्याला किती पाणी फिरवलं जाईल, आपल्या बोलण्याने समोरच्यावर केवढा मोठा इम्पॅक्ट पडेल, ही गोष्टसुद्धा कमेंट्स करताना विचार केली पाहिजे. आणि मी तुम्हाला एक गोष्ट याच्यामधनं सांगते, तुम्ही जर एखादा यूट्यूबचा व्हिडिओ बघताय, कोणाचा तरी कुठल्याही यूट्यूबरचा व्हिडिओ बघताय आणि तो यूट्यूबरचा व्हिडिओ बघितल्यानंतर जर तुम्हाला तो व्हिडिओ आवडला ना, तर खरंच एकदा एक लाईक करून जा, होत असेल तर कमेंट्स करून जा. दिवसभरामधनं आपण 100 वेळेस लोकांशी चॅटिंग करत असतो व्हॉट्सअपवर, दिवसभरामधनं 1000 वेळेस आपण फोनवर बोलत असतो. पण कुठल्याही यूट्यूबरला जर तुम्ही कधी व्हिडिओ बघितला आणि तो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर खरंच मी सांगते, एकदा एक लाईक करून द्या आणि एक कमेंट्स करून द्या. नसेल तुम्हाला चॅटिंग करायची तर एक हात जोडायचं सिम्बॉल टाका, एक हार्टचं सिम्बॉल टाका. कारण त्याच्या मागचं त्याने केलेलं कष्ट एवढं असतं, अफाट कष्ट असतं, खूप जास्त कष्ट असतं त्यांचं. आणि त्यांना फक्त एकच आशा असते की घरी बसून जर मला काहीतरी करायचं आहे तर त्याच्या मागे लोकांनी मला त्याची दाद दिली पाहिजे, लोकांनी मला रिस्पॉन्स दिला पाहिजे. आणि मी माझ्या बाबतीत सांगते, माझा कर्मावर एवढा विश्वास आहे, खूप जास्त कर्मावर विश्वास आहे माझा. मी स्वामींची सेवा कमी करते, माझ्याकडनं सेवा एवढी होत नाही पाहिजे तेवढी ॲज अ सेवेकरी म्हणून, परंतु माझा कर्मावर खूप विश्वास आहे. जर आपण समोरच्याचं मन दुखवलं नाही, जर आपण वाईट काळामध्ये समोरच्याची जर हेल्प केली, मदत केली, तर नक्कीच आपल्या वाईट काळामध्ये आपलीसुद्धा मदत होत असते. आणि तसंच माझ्या बाबतीमध्ये मला माझ्या आयुष्यामध्ये यूट्यूब हे एवढं मोठं एक्झाम्पल आहे, खूप मोठं एक्झाम्पल आहे. जर आपण कोणाची गोष्ट, कोणाचं मन दुखवलं नसेल, कोणाची गोष्ट जर इझी पद्धतीने जर करून दिली असेल, तर महाराज खरंच आपल्या बाबतीमध्ये सुद्धा तसंच करतात. असंच माझा हा यूट्यूबचा प्रवास होता. आणि हा प्रवास सांगण्यामध्ये मागे माझा उद्देश फक्त नवीन यूट्यूबर असतील किंवा ज्याला काहीतरी करायचं आहे, यूट्यूब सोडून असो का काही असो, ज्याला काहीतरी करायचं आहे त्याने पहिले आपलं कर्म चांगलं करायला सुरुवात केली पाहिजे. आपल्या लक फॅक्टर तेवढंही महत्त्वाचं असतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नवीन यूट्यूबर ज्यांना असं वाटतं की मी माझा व्हिडिओ व्हायरल होण्यासाठी काय केलं पाहिजे किंवा चॅनल लवकर मॉनिटाईज होण्यासाठी काय केलं पाहिजे, काहीच करू नका. सातत्य ठेवा, कंटिन्युअस व्हिडिओ टाका. व्हिडिओ टाकताना तुमचा कंटेंट किती महत्त्वाचं आहे, तुमचं थंबनेल किती चांगलं आहे, हाच पहिले विचार करा. आणि जर तुम्ही चांगला हे केला, जर तुम्ही चांगलं जर कधी व्हिडिओ टाकत राहिली, तर तुम्ही जर चांगले व्हिडिओ टाकत राहिले तर नक्कीच एक दिवस तुमचा एखादा व्हिडिओ व्हायरल होतो आणि त्याच्याने तुमचा वॉच टाईम भरतो. आता मॉनिटाईज झाल्यानंतर, मॉनिटाईजवाल्यांसाठी झाल्यानंतर सुद्धा त्यांच्यासाठी हा प्रवास पण तेवढाच महत्त्वाचा असतो. कारण अजून ॲडसन पिन यायचा बाकी आहे, अजून डॉलर जमा करायचे राहिलेले आहेत. हा प्रवास पण त्यांच्यासाठी खूपच महत्त्वाचा असतो. म्हणून आतापर्यंत तुम्ही मला जेवढी साथ दिली याच्या अगोदर पण तशीच साथ द्या. लाईक करत राहा चॅनलला, व्हिडिओला. सबस्क्राईब केलं नसेल तर नुसते व्हिडिओ बघू नका. आणि हे महत्त्वाची गोष्ट,
तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही फक्त व्हिडिओ बघून घेतो आणि ठेवून देतो, मी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला हे एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली. जर तुम्ही नवीन यूट्यूबर असणार आणि तुम्हाला जर नवीन यूट्यूब चॅनल सुरू करायचं आहे, तर प्लीज अशी अपेक्षा करू नका. मी तुम्हाला हे हात जोडून सांगते. हे कटू आहे पण सत्य आहे आणि जे आहे ते आहे. जर तुम्ही म्हणणार की मी यूट्यूब चॅनल चालू करून मला माझे मित्र, मैत्रिणी, घरची लोकं, रिलेटिव्हज हे मला साथ देतील असं म्हणून, ही आशा अजिबात धरू नका. तुम्हाला जर यूट्यूब चॅनल असो किंवा कुठलंही, मला यूट्यूबकडनं एवढ्या गोष्टी शिकायला मिळाल्या आहेत, एवढ्या गोष्टी शिकायला मिळाल्या आहेत. मी खरंच सांगते, यूट्यूबकडनं मला कुठल्या गोष्टी शिकायला मिळाल्या आहेत आणि कुठल्या गोष्टी नाही मिळाल्या आहेत हे मी तुम्हाला 100% सांगण्याचा प्रयत्न करेन. फक्त स्वामी महाराजांच्या कृपेने माझं चॅनल अजून $100ने कंप्लीट व्हायला पाहिजे आणि माझं जर पहिलं पेमेंट आलं तर मी खरंच तुम्हाला सांगेल की मला यूट्यूबकडनं कुठल्या चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या आहेत म्हणून. आजपर्यंत एवढ्या 33 वर्षामध्ये एवढेच्या एवढी झाल्यानंतर मी अजूनपर्यंत समाजाकडनं, जगाकडनं, घराकडनं, फॅमिलीकडनं, नातेवाईकांकडनं कुठलीच गोष्ट शिकली नाही. फक्त मला यूट्यूबने आयुष्याचा एवढा मोठा धडा शिकवलेला आहे. खूप मोठी गोष्ट शिकवली. कुठली गोष्ट शिकवली मी नक्कीच तुम्हाला माझं पहिलं पेमेंट आलं की नक्कीच सांगेल. त्याच्यासाठी तुम्ही मला सबस्क्राईब करत राहा, छान प्रकारे व्ह्यूज देत राहा आणि माझ्या चॅनलला लाईक करत राहा, कमेंट्स करत राहा. मी तुम्हाला नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करेन. पण एकच सांगते की नातेवाईकांकडनं, मित्रमैत्रिणींकडनं अजिबात अपेक्षा ठेवू नका की माझं चॅनलला लोक दाद देतील, माझ्या चॅनलवर सुंदर सुंदर कमेंट्स करतील. अजिबात म्हणू नका. तुमच्यामध्ये जे आहे ते तुमचे बाहेरचे लोक, तुम्हाला न ओळखणारे लोक तुम्हाला आपोआप दाद देतील, आपोआप तुमचे व्ह्यूज देतील, आपोआप तुम्हाला सबस्क्राईब करतील. जवळचे लोक कधी सबस्क्राईब करत नाही, लाईक करत नाही, कमेंट्स करत नाही. हे मी तुम्हाला आजच सांगून देते. लास्टला मला फक्त एवढं सांगायचं आहे की कष्ट करा, हार्डवर्क करा. हार्डवर्क केल्याशिवाय त्याचं फळ मिळत नाही. हार्डवर्क केलं की देवालाही आपली आपोआप कीव येते, दया येते आणि तो आपल्याला आपोआप त्याचं फळ देतं. बस मला एवढंच सांगायचं होतं. अजून भरपूर गोष्टी सांगायच्या आहेत, त्या मी माझं पहिलं पेमेंट आलं, ॲडसन पिन आला की तेव्हा मी सांगण्याचा प्रयत्न करेन. फक्त व्हिडिओ यायला थोडासा लेट झाला. 7 म्हणजे मी हा व्हिडिओ 7 दिवसा पहिलेच काढून घ्यायला पाहिजे होता, परंतु वेळात वेळ काढून बसून व्हिडिओ काढणं हे माझ्यासाठी आता सध्या तो टाईम नव्हता माझ्यासाठी. कारण अजून एक दुसरा माझ्यासाठी एक फेज तयार झालेला आहे. तो काय आहे हे सुद्धा मी तुम्हाला माझ्या एका व्हिडिओमध्ये सांगेन. कुठलं डिसिजन घ्यावा, काय डिसिजन घ्यावा हे सुद्धा मला अजून कळालेलं नाही त्याच्यामध्ये, जो मला डिसिजन घ्यायचा आहे त्याच्यामध्ये. तर बस एवढंच माझा सांगण्याचा उद्देश होता की नवीन यूट्यूबरांनो, चॅनल मॉनिटाईज कसं होतं, काय होतं, काहीच करू नका, फक्त व्हिडिओ टाका. एवढंच माझा सांगण्याचा उद्देश होता. आणि आजचा व्हिडिओ मी जो काढला आहे त्याच्यामधनं जर माझ्याकडनं कोणाला वाईट बोललं गेलं असेल, कोणाचं मन दुखवलं असेल, तर त्याबद्दल मी तुमची माफी मागते. आणि बस एवढंच बोलायचं होतं मला. व्हिडिओ भरपूर मोठा झालेला आहे, तर प्लीज व्हिडिओ स्किप नाही केला त्याबद्दल मी तुमची आभारी आहे. आणि अशीच मला प्रेम देत राहा. जरी तुम्ही माझ्या डोळ्यासमोर नसणार की आम्ही तुला सबस्क्राईब केलं नाही, आम्ही तुला लाईक करत नाही, पण तुम्ही माझे व्हिडिओ बघतायत ना, याच्यापेक्षा माझी मोठी गोष्ट माझ्यासाठी काहीच नाही आहे. कारण की तुम्ही मला दाद देतायत, तुम्ही मला शाबासकीची थाप देतायत. याच्यावरूनच मला कळतं, माझे व्ह्यूज वाढले की त्याच्यावरूनच मला कळतं की मला शाबासकीची थाप मिळते असं म्हणून. डायरेक्टली नाही बोलत पण इनडायरेक्टली मला कळत असतं. आणि असेच स्वामी महाराज तुम्हाला चांगली सत्कर्म करण्याची बुद्धी देव, तुमच्या हातून चांगले कार्य घडो. जे माझे व्हिडिओ बघतात पूर्ण, तुम्हाला चांगली बुद्धी देव, चांगले कर्म घडो. कोणाचंही मन वाईट दुखवू नका, कोणालाही वाईट बोलू नका. आणि आपल्या मनामध्ये जर समोरच्याविषयी राग असेल तो पटकन व्यक्त करून ठेवून द्या. मनामध्ये तो राग ठेवू नका. बस ह्याच गोष्टीला माझं म्हणणं आहे. देव आपल्याला आपोआप आपल्याला त्याचं फळ देतो आणि कर्मावर विश्वास ठेवा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.